4 तास माझ्या आईच्या पाठीवर बसली होती. 2 तास नाही, 4 तास. माझ्या आईची पाठ फ्रीज झाली हो. हो बाबा, आणि इतकी फ्रीज झाली ना की त्याच्यावर दूध ठेवलं की त्याचं आईस्क्रीम होऊन जायचं. होय ना पण मारी छोरी मारते कांत है ना. काय करू सांगा मी आता? हा? आणि आम्ही एवढी मजा केली होती त्या दिवशी आणि संध्याकाळपर्यंत हसत होतो. बाबा मी रडते. अरे बापरे, रडतेस तू? मग मला वाटलं तू. अरे बापरे, अरे बेटा, ये बेटा, काय झालं बेटा? ए बेटा, काय झालं? असं काय झालं? काय झालं? का रडतेस? ए ए काय ग? काय झालं? नाही राहायचं निमिषच्या घरात बाबा. बाबा, हा बेटा, त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं बाबा. काय होतं बेटा? गुमदरायला होतं. गुदमा राहिला असा शब्द आहे का तो? हो बाबा, हा. त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं. मग बरोबर होतं बेटा. तू जीवाची लायकीच आहे गुमधरायची. बेटा असं कसं वागतेस तू? अगं संसार करतेस ना तू. आणि आज आज लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. अभिनंदन बाबा. तुझ्या ग ए तुझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि आजच तू भांडून आलीस. 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. 2 वर्षात 213वी वेळ आहे ही माहेरी परत यायची. असं असतं का बेटा? लात मारून मुलीला हाकलून देणं बरं दिसत नाही म्हणून मी कन्यादान हा विधी केला की नाही? मग तू का सारखी सारखी माहेरी येतेस? अगं बाबा जरी एकटे असले ना तरी त्यांना प्रायव्हसी गरजेची असते. तू का आलीस मला सांग बघू. आज काय झालं मला सांग बघू. बाबा, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे की नाही? हो बेटा. तरी सुद्धा निमिष माझ्याशी भांडला बाबा. हो बेटा, काळजी करू बाबा, नको. काय काय बेटा? तुम्ही सांगा ना, माझा कुठे चुकतंय का नाही बेटा, बाबा? चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये. बेटा तू काळजी करू नकोस. हा, डोळे पुस बघ. डोळे पुस, डोळे पुस. हे मम्मा मी सटकन मारली तर मला बोलू नकोस. डोळे कुणाचे? तू स्वतःचे पुस ना बेटा. तू रडतेस की नाही? हो बाबा. काळजी करू नकोस. हो. हा, आता जावई बापू तुला न्यायला नक्की येणार, विश्वास ठेव. बाबा, तुम्हाला खरंच वाटतं तो येईल? हे घ्या. अरे बापरे, आज यांच्या घराची बेल शहाण्या मुलासारखी कशी काय वाजली? मी बोललो ना तुला, बाकेलाल नक्की येणार. बाकीलाल कोण? निमिष आहे ना? अरे हा, पण बाकेलाल बाकीलाल कोण? अरे अरे, सकाळी तो वॉचमन आला होता, त्याचं नाव बाकेलाल. हे बघ, मी वॉचमनला सकाळी निमिष निमिष हाक मारली तरीच तो थुकला. अरे रे. आपण कार्टून फिल्म मध्ये काम करतो का? दरवेळी कशी कडी बदलते तुमची? या काय म्हणताय जावाई महाबळेश्वर बापू? नाही सॉरी सॉरी, नाही सॉरी 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 जस्ट आल्या जरा. सॉरी सॉरी. नमस्कार. फालतूगिरी करूच नका तुम्ही आज. हो बेटा, हो. माझं डोकं प्रचंड तापलंय आज. हे फालतू जोक्स केलेत ना, अजून तापेल. मग बघा मग तुम्ही. बाबांवर आवाज वाढवायचा नाही. मग तुझ्या बाबांना सांग फालतू जोक्स करू नका. आहेत माझे बाबा फालतू. आहेत माझे बाबा फालतू. माझे बाबा फालतू. माझे बाबा आहेत माझे बाबा फालतू. त्यांचा जन्म ना फालतू जोक करायला झालाय. त्यांना आयुष्यभर फालतू जोक करणार. तू कोण होतास रे थांबवणार? बेटा, या क्षणाला तुझा अभिमान बाळगावा की सटकन वाजवावी हे कळत नाही. 4 वेळा फालतू म्हणालीस ग मला. 4 वेळा फालतू म्हणालीस. हो बघू इथे. हो इथे इथे ये, इथे ये, इथे ये. नमस्कार. बस बसा. या बसा. हे बघा वजाबाकी बापू, आज तुम्ही काय काय वजाबाकी बापू म्हणजे? हे जावई बापू, काय झालंय मला सांगाल का जरा तुम्ही? काय झालंय मला सांगा. विचारा तुमच्या मुलीला. का तुला लाज वाटते सांगायला? मला लाज वाटते, तुला लाज वाटली पाहिजे. तुझे मला केलं. काय वाटेल? तू सांग ना मग सांग ना, बाबा. तू बाबा, सांग. हे- एक तू केलं. मिनिट, तू सांग बाबा. अरे, तू सांग. तू सांग अरे ना. थांबा तू सांग. थांबा. हे बघा, मला जर तुम्ही नाही सांगितलं तर काही सांगेल. चालले माझ्या
माझ्या आईकडे लगेच मी सांगतो. हा उड्या मारत जाऊ नका तू. नाही जस्ट एक केलं. बोला हा काय झालंय मला सांगा. हे माझे पेपर्स, हे डिवोर्सचे पेपर आहेत. हे घ्या. तू डिवोर्स घेत आहे. हिच्याकडून डिवोर्स हवाय मला. हे घ्या. एवढं काय झालंय मला सांगा. एवढं काय असं झालंय की तुम्ही डिवोर्सचे पेपर आणलेत. बाबा नेहमीच झालंय, आता कंटाळलोय मी. काय झालंय. तुमची मुलगी सतत भांडते आमच्या घरात. काय झालंय म्हणून नक्की सांगा. अहो सतत भांडणं होतं तिच्यामुळे आमच्या घरात. किती भांडणं. बरं आजचा दिवस किती इम्पॉर्टंट आहे, स्पेशल आहे माझ्यासाठी. आज अॅनिव्हर्सरी आहे आमची. मी सांगते बाबा, तू काही सांगत तू सांगू नकोस. त्यांना सांगू दे. मोठा पॅच आहे, त्याचं पाठांतर चांगलं आहे. पण कॉमेडीचं काय? हा मला नाही चालायचं. हा, बोला काय झालं मला सांगा बघू. अहो, बाबा आज सकाळी. शिवाली हे खरं. बाबा अहो बाबा आज सकाळी बाबा माफ करा मला. आज सकाळी हे माझे संस्कार आहेत. बाबा आज सकाळी माझं चुकलं. दुपारी का नाही, संध्याकाळी का नाही, आज सकाळी. आज बाहेरची लोक काय म्हणतील समीर चौगुल्याच्या घरी आज सकाळी. बाबा एक मिनिट. बाबा आज सकाळी आज सकाळी एक मिनिट. अरे एवढे बेल्ट कुठून आणले. जो पाहुणा येतो त्या प्रत्येकाचा बेल्ट मी काढून ठेवतो माझ्याकडे. 1 मिनिट 3-4 तर माझे त्याच्यात. हो, माझे ते आता त्याशिवाय ही सुधारणार नाही. मी बिल्डिंगच्या खाली जातो तर लोक मला चिडवतात. तोबा आज सकाळी वाला मी एक मिनिट बाबा. काय उत्तर द्यायचं मी काय उत्तर द्यायचं. कंट्रोल. कोणतं ऑब्सेशन आहे हे बेल्ट बद्दल तुमचं. अहो सीट बेल्ट वगैरे पण आहे याच्या कारचा. काय करतो बाबा. 1 मिनिट थांबा. काही झालं नाहीये. थांबा. ही बघा. ए ओव्हर ऍक्टिंग बास. इथे ड्रामा क्रिएट करायचे. अरे काय आहे हे. तुम्ही बसा आधी. हिला कळलं पाहिजे. हो आज सकाळी 1 मिनिट. काय आज सकाळी काय. अरे कसं वाटतं ते काय? एखाद्याच्या घरात आज सकाळी कसं वाटतं. कसं वाटतं. काही नाही वाटत. मुळात काही वाटतच नाही, कारण पूर्णच नाही झालंय वाक्य. सकाळ दुपार संध्याकाळ काय संबंध. कधी येऊ दे पण झालं काय ते विचारा ना. तुम्हाला ना फालतू घाई आहे. शिवाली हे खरंय. हे वाक्य का बोलता तुम्ही सतत. ते ड्रामा क्रिएट नका करू. बरोबर. मी सांगतो ना आधी. तिला कळू तरी द्या तुम्ही का ओरडताय तिला. त्याचा संदर्भ असेल ना काहीतरी. आम्हाला काही संदर्भाची गरज नसते. बऱ्याच वेळेला मी ह्याला शिवाली हे खरंय का विचारतो आणि त्यावरती नाही बाबा माझं चुकलं बाबा. करतो. 4-4 दिवस ह्याच्यावर आम्ही असतो. मला काही फरक पडत नाही संदर्भ काय झालाय काय घडलंय. किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. देवाची कृपा आपलं काय नाही बाबा. लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. कृपा देवाची काही नाही. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. बंद करा. वय बघा आपलं. बालिशपणा कमी करा तो. आणि तुमच्यातलाच बालिशपणा ना सगळा लाजू नको तू. हिच्यात आलाय सगळा तो बालिशपणा. काय झालं मला सांगा. काय झालं म्हणजे ही माझ्या आईला म्हणाली आज. काही एक मिनिट. काहीला म्हणाली. काय म्हणाली असेल. माझ्या आईला म्हणाली आई आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तर आपण विक्रम वेताळ खेळूया का. हा खेळ आहे. विक्रम वेताळ नावाचा खेळ आहे. याच्यात माझ्या आईला बनवलं विक्रम राजा आणि स्वतः वेताळ बनली आणि तिच्या पाठीवर बसली. अरे माझ्या आईच्या पाठीवर. हा बालिशपणा नाहीये का बाबा. आपलं वय काय, आपण काय करतो, काहीतरी लाज वाटली पाहिजे ना. माझी आई साधी बोळी आहे तुम्हाला माहिती आहे. नुसती साधी बोळी नाहीये. ओ चांगल्या स्वभावाची पण आहे ती. असं म्हणतो ना चांगल्या स्वभावाची पण आहे ती. मग माहिती आहे ना. माहिती आहे मला. मग ती पण लगेच म्हणाली की ठीक आहे बाळा ये बस बाबा थोडा वेळ. तर एवढ्यावर थांबली नाही. ही पाठीवर बसली आणि तिच्या कानात म्हणते करू डोक्याची 100 शकले करू ही धमकी देते ही. माझं चुकलं. काय लहानपणापासून ना मी तिला अशीच वाढवलेली आहे. गोष्ट सांगत सांगत मी तिला वाढवलेली आहे. आणि लहानपणाचा आत्ता करते ही माझ्या आई बरोबर. हे लहानपणी होतं ना सगळं. हो बरं. बालिशपणा करतात मला कळत नाही. चुकलं. तुम्ही चिडू नका. खरंच चिडू नका. एवढ्यावरून तुम्ही हे डिवोर्सचे पेपर देताय. एवढ्यावरून हे एवढूसं कारण नाहीये बाबा. 4 तास माझ्या आईच्या पाठीवर बसली होती. 2 तास नाही 4 तास.
माझ्या आईची पाठ फ्रीज झाली हो. हो बाबा, आणि इतकी फ्रीज झाली ना की त्याच्यावर दूध ठेवलं की त्याचं आईस्क्रीम होऊन जायचं. होय ना पण मारी छोरी मार कांत है ना. काय करू सांगा मी आता? हा? वयाचं ना मी काही करेन ना बाबा. शांत व्हा, शांत व्हा. मी एवढं झालं माझी का? आई येते. हो आई आहे, मला मान्य आहे ना. झालं का? एवढंच आहे का? झालं का? अजून बराच आहे. खूप कांड केलेत तिने. अरे बापरे, खूप बोलायचं आज ह्याला. विनोदाच्या हत्या कांड जवळजवळ आहे. मला बिलकुल चालायचं नाही शिवाली. माझ्या आवाजात हत्याकांड वगैरे बोलायचं नाही. माझ्या आवाजात दिसतं मला. हा बरं, हरकत दिसलं जी काय ते. परवाचा किस्सा सांगतो तुम्हाला. हा परवाचा किस्सा. याच्यानंतर तुम्ही काय करता? पट्ट्याने तुडवा तुम्ही हिला. हा हा? मी ठरवेन. मी हा. सांगा तुम्ही. ऐका, गेल्या आठवड्यात ही आणि माझी आई गार्डन मध्ये गेले. काय सिसो खेळायला. तो सिसो चांगलाय की सिसो. एकदा ही वर, एकदा आई वर, एकदा ही वर. करेक्ट चांगलंय की करेक्ट मग. तोच गेम. हा, हा. तर एकदा आई वर गेली हा. आणि ही खाली होती. हा. तर हिला अचानक फोन करायचा होता. तर ही म्हणाली, आई मी जरा आले, पटकन फोन करून आले अर्जंट. आणि हिने एक दगड घेतला, हिच्या जागी ठेवला आणि ही गेली. हा. गेली, आलीच नाही. वाकी रात्रभर माझी आई वर सिसोवर. शिवाली शेवटी सकाळी तो कचरेवाला आला. अरे वो आपकी सास है, वो ऐसी बैठी है शीशो पे, वैसे ही कड़क हो गई है ठंडी से. मग गेली ही खाली. बर खाली गेल्यावर पण अक्कल बघायची. आईला, आई या खाली, या खाली. अगं तू दगड उचल ना. आई येणार खाली. बेसिक अक्कल नाही तुमच्या मुलीला. आणि माफ करा. नाही नाही, तुम्ही काय, तुम्ही माफी मागून काही होत नाही. ती नाही म्हणाली, नाही, मी तुझ्यासाठी माफी मागणार. माफ करा. मला माफी मागावी लागते. बाबा सॉरी. माफ करा. बाबा नाहीये गरज. माफ करा. अहो, बाबा नको. मला माफ करा. अशी कोण माफी मागतं?